देव महादेव गुरुदेव सदाशिवः गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः। नवरात्री सत्संगातील द्वितीय दिवस आणि संध्याकालीन सत्संगात आपण सर्वजण सम्मिलित आहोत। आपण काल पाहत होतो इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम। जीवन व्यवहार शुद्धबुद्ध चालण्याकरता इंद्रिय मनबुद्धीला ऊर्जा आवश्यक आहे। ती ऊर्जा स्वच्छ शुद्ध राहण्याकरता इंद्रियांच्या मुळात असणारी जे रागद्वेष आहेत त्यांचं शुद्धीकरण करून इंद्रिय मनबुद्धींचा व्यवहार शुद्धबुद्ध केल्याने ती व्यक्ती संसारातील सुख किंवा दुःख कोणतेही परिस्थिती असो त्या परिस्थितीत आनंदाने राहू शकतो असं आपण ऐकत होतो। इंद्रिय आणि मनाच्या ठिकाणी ही शुद्धीकरण प्रक्रिया जी आहे याच्याकरता अनेको सद्गुण सहायक ठरतात हे पाहत असताना काल आपण एका गुणा संबंधात पाहत होतो इंद्रियार्थेषु वैराग्य। इंद्रियांच्या ठिकाणी वैराग्य आवश्यक आहे। वैराग्य शब्द उच्चारल्याबरोबर बऱ्याच लोकांच्या डोळ्यासमोर बरीचशी चित्र येऊन उभी राहतात। कोणाला दारात भिक्षेला आलेला साधू आठवतो, कोणाला अरण्यात तपश्चर्याला बसलेले एक योगी आठवतो, कोणाला कुंभमेळ्यातले वस्त्रसहित किंवा वस्त्ररहित कितीतरी साधू संन्यासी डोळ्यासमोर येतात। मग आम्ही म्हणतो की ह्यांनाच बैरागी म्हणत असावं, वैरागी म्हणत असावं। कारण आपल्या डोळ्यात
किंवा आपल्या कानात हेच बसलेले आहे नेहमी, वैरागी जे असतात, घरदार सोडलेले आहेत, प्रापंचिक व्यवहारातून बाहेर पडलेले आहेत, अशी एक धारणा आहे. वैराग्याचा लक्षण हे अपूर्ण आहे. वैराग्याची व्याप्ती ही अपूर्ण ठरेल. वैराग्य माणसांच्या भौतिक स्थितीच्या परिवर्तनावर कधीही दिसून येऊ नये, दिसून येता कामा नये. आम्ही बाहेर काय धारण केलेले आहोत त्याच्यावर वैराग्य कधीही सिद्ध होत नाही. पूर्वी आम्ही घरात होतो, आता वनात गेलो म्हणजे परिस्थिती बदलली. परिस्थिती बदलल्याने वैराग्य सिद्ध होत नाही. भौतिक स्थिती परिवर्तित झाल्याने पूर्वी कुर्ता पैजामा घालत होते आणि आता काषाय वस्त्र धारण केलेले आहेत, भगवी वस्त्र धारण केलेले आहेत म्हणून वैरागी झाले, असं कधी होत नसतं. पूर्वी हे घरात राहत होते, आता जाऊन वनात राहतात म्हणून ह्यांना संन्यासी किंवा वैरागी म्हणावं. असं या भौतिक बदलाव जे आहे, परिवर्तन जे आहे, याच्यावर कोणाचेही वैराग्य सिद्ध होणं कठीण असतं. वस्तू सोडून देणं खूप सोपं असते. वस्तू विषय बाजूला सारणं खूप सोपं असते. त्या वस्तू संबंधातलं मी आणि माझं हा जो भाव आहे, त्या भाव त्यागणं कठीण असतो. वस्तू त्याग सोपं असतो. वस्तू त्याग कशानेही होऊ शकतो. कधी कधी नैराश्याने माणसं सर्व सोडून देतात म्हणून वैरागी झाले असं होत नाही. नैराश्याने सोडून दिलेले आहे. आता त्यांना त्यात आसक्ती राहिली. नैराश्याचे कारण अनेक असू शकतात. आता कोणावर आपला विश्वास राहिलेले नाहीये. सर्वांनाच अविश्वासाच्या भावनेने पाहणारी लोक सुद्धा नैराश्याला बळी पडतात. आणि काही लोक जी अपेक्षा या संसारात ठेवलेले आहेत आणि त्या सर्वही अपेक्षा पूर्ण नाही झाले की नैराश्यामध्ये ते आपोआप निघून जातात. कधी कधी आत्मविश्वासाचा जो अभाव असतो, तो अभाव माणसाला नैराश्यामध्ये ढकलून देतो. म्हणून तो साधू झाला किंवा वैरागी झाला असं होत नसतं. भौतिक परिवर्तन वैराग्याचा दर्शन कधीही होऊ शकत नाही. वैराग्य हे इंद्रिय आणि मनाच्या संबंधात आहे. इंद्रियांचा व्यवहार कोणत्याही अनिवार्यतेला बळी पडून अनासक्तीचा मार्ग पकडले असतील तर कधीही ते परत विषयांची आसक्ती धारण करू शकतात. माणूस मनाने बुद्धीने विचार करून संसारातलं दुःख असो किंवा सुख असो, या दोन्हींमध्ये न अडकता
या दोन्ही गोष्टींना फारसं महत्त्व न देता मला केवळ आनंदी राहायचं आहे. इंद्रियांमुळे मनामुळे होणारा उपद्रव जो आहे त्याला यथार्थ स्वरूपाने जाणून जो अनासक्ती धारण करतो त्याला वैराग्य असं म्हणतात. इंद्रियार्थेषु वैराग्य, इंद्रियांच्या ठिकाणी वैराग्य धारण करणं गरजेचे असते. त्याकरता आपण काल म्हणत होतो इंद्रियाने ही वैराग्य कसं धारण करावं. हे जीवन एक नदी प्रणाली आहे किंवा नदी आहे. आपली जसा नदीचा जीवन म्हणजे एक प्रवास असतो. नदी उगमापासून समागमापर्यंत समुद्रात जे प्रवास करते त्या प्रवासाकडे एकदा नजर टाकला आमचं जीवन सुद्धा त्याच्याशी किती सुसंगत आहे आपल्या लक्षात येईल. नदी हिमालयात जन्म घेतलेली असू शकते किंवा जंगलातील आणि गिरिगव्हारातील जे सरोवरे आहेत किंवा झरे आहेत त्या झऱ्यांच्या माध्यमातून त्यांचा आरंभ होऊ शकतो. नदी म्हणजे हे नैसर्गिक प्रवाह आहे, कृत्रिम प्रवाह नाही आहे. नदी म्हणजे उंच ठिकाणावरून खाली वाहणारी एक नैसर्गिक प्रवाह आहे. याला कोणीही कुठलाही हस्तक्षेप न करता ते वाहत असते आणि वाहत असतात ह्या नद्या. नद्यांची लहानपणा जर पाहायचं असेल उगमस्थानाजवळ जावं. आश्चर्य वाटेल, अरे इथे खाली आल्यानंतर एवढा किलोमीटरवर रुंद प्रदेशातून वाहणारी ही नदी इथे अंगठ्या एवढी झरे आहेत. हा, अंगठ्या एवढीच झरे आहेत. नद्यांची बाल्यावस्था आहेत. कुठलीही व्यक्ती आम्ही आमच्या जीवनात एकाच दिवशी आम्ही एवढी मोठे नाही झालेले आहोत. आम्ही आईच्या गर्भात होतो एवढीशी होतो, बाहेर येताना एवढं झालो, 5 बोटात धरता येईल एवढीच अवस्था होती आमची. या नैसर्गिक घटकातील अनेक गोष्टींचा सहाय्याने आम्ही हळूहळू जसे मोठे झालो तशा नदीही सुद्धा अनेक झरे एकत्र येऊन, ओढे नाले एकत्र येऊन नद्यांचं स्वरूप बदलत जातो. नदी तारुण्यात येतात तेव्हा त्यांच्यात खूप सामर्थ्य प्राप्त झालेले असतो. ती सामर्थ्य अनेको छोट्या छोट्या प्रवाह त्याला येऊन मिळाल्यानंतर प्राप्त झालेले असते. तसंही आमच्याही जीवनात तसेच
आम्हालाही जेव्हा तारुण्य प्राप्त होतो, शक्ती प्राप्त होते, बळ प्राप्त होतो, त्यावेळी आम्ही विचार केले आम्हालाही अनेक गोष्टींची प्रवाह आमच्यात येऊन मिसळलेले आम्हाला पाहायला मिळेल. आई वडिलांची पालन पोषण त्यात आहे, समाजातील विविध घटकांकडून आम्ही घेतलेले ज्ञान त्यात आहे, कला त्यात आहे, अनेक गोष्टी आहेत. हे येऊन जेव्हा आम्हाला मिळतात आम्ही एका तारुण्य अवस्थेला येतो. आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या, सर्व दृष्टीने संपन्नता हळूहळू आमच्याकडे दिसायला लागते. जसं नद्यांच्या तारुण्यात दिसतं, त्यातनं शक्ती येते. ती शक्ती प्रवासाला बळ देत असते, बळ देत असते. आज नद्या किनाऱ्यावर असणाऱ्या अनेको झाडांना, अनेको एकर प्रदेशांना ज्या निसर्गाकडून घेतलेली होती त्या निसर्गाला पुन्हा द्यावं या हेतूने त्यांनाही देत देत किनाऱ्याच्या प्रदेशाला हिरवागार करत करत पुढे सरसावत असते. तसं मनुष्यही आपण ज्या समाजाकडून, ज्या परिवाराकडून घेतलाय त्या परिवाराकडे आपलं योगदान देत 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 पुढे चालत असतो. नद्यांची सामर्थ्य एवढी असते, कोणाचाही प्रवास एवढा सोपं नाहीये जीवनात. आपण जेवढा समजतो तेवढा प्रवास सर्वांचाच कठीण असतो, तसा नद्यांचाही प्रवास कठीण असतो. नदी कधी कधी मोठमोठाली डोंगर कातरून आपली रस्ता बनवतात. त्यांच्या जीवनात आलेले खूप मोठे विपदा आहेत ते, अडथळा आहे ते, त्या अडथळ्याला वळसा घालून किंवा त्यातच रस्ता करून मोठमोठाले डोंगर, दगड, झाड, द्वीपकल्प यांना एक तर आपली ताकद असेल तर सपाट करत जाईल, अन्यथा त्याला वळसा घालून आपल्या कवेत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात नद्या. जे कोणी येतील आपल्याबरोबर त्यांना सर्वांना पुढे नेत असतात. जात असताना नद्या केवळ वाहतात असं जरी आपल्याला वाटत असलं, पशु पक्षी प्राणी मनुष्य सर्वांना संतुष्ट करत जात असतात. या नदी प्रवाहाने कधी माणसं सुखी होतात तर कधी दुःखी होतात. आज आपण बघितलं मराठवाडा आणि विदर्भात नद्यांचा महापुराचा जो तांडव चालू आहे. आजपर्यंत ज्या नद्यांनी सुखावह बनवले होते त्या किनाऱ्याच्या लोकांना, आज बऱ्याच नद्या, ज्या नदीत 10,000, 20,000, 25,000 क्युसेक्स पाणी वाहायला पाहिजे होतं, तिथे 2 लाख क्युसेक्स पाणी वाहते. घराच्या वर 10-10 फूट पाणी. आणि ज्या नद्यांनी एवढी समृद्धी आपल्याला दिली होती त्या नद्यांनी आज सगळीच घेऊन गेली. घरातली माणसं फक्त नेसल्या कपड्यावरनं जाऊन कुठे शाळेत, कुठे मंदिरात, उंच ठिकाणी जाऊन सुरक्षित राहिले हे आपण पाहतो. जी नदी सुखाची साधन असं आपण समजलो होतो आणि त्याच नदीचा आज महापूर आमच्या दुःखाचा कारण बनला आहे. तसे आमच्याही जीवनात ज्या ज्या गोष्टी आमची सुखाची आम्ही समजलेलो होतो त्या गोष्टी आमच्या
मग आमचे जवळचे बंधू बांधव असतील, माझी पैसा असेल, अडका असेल, माझी विद्या असेल, बुद्धी असेल, ती कधी सुखाचे साधन होते आणि आता ते कधी मला आता महापूर सुद्धा सिद्ध झालेले आहेत. कोणाचेही जीवन एवढं सरळ नाही आहे. आणि असं करत करत, कठीण प्रवास करत 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 कुठपर्यंत जायचं असं न म्हणता चरैवेती चरैवेती चरैवेती, चालत राहणं चालत राहणं चालत राहणं, हे ध्येय समजून चालत चालत राहिले. आणि एके दिवशी आपण जिथून आलो होतो त्या ठिकाणाला जवळ आलो, किंवा त्याच्या सन्निधानात आता मी आलोय. आणि आता यात समाविष्ट व्हावं म्हणून या नद्या ज्या समुद्रातनं उगम पावलेले होते, म्हणजे ज्याचा वाफ मेघ बनून डोंगरावर वर्षाव केलेले होते, त्याच समुद्राला येऊन आज समाविष्ट झालेले आहे. जीवन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा एक समीकरण आहे. सगळ्या गोष्टींचा एक मिळून मिश्र रसायन आहे. आणि यात कधी ऊन आहे, कधी थंडी आहे, कधी वारा आहे, कधी पाऊस आहे. त्या नद्यांमध्ये पाणी कधी अधिक वाहते, कधी कमी वाहते. कधी कधी त्या नद्यांमध्ये शहरातली मलिन गटारी सुद्धा येऊन मिळतात आणि शुद्ध पाण्याची झरे सुद्धा त्यात येऊन मिळतात. तरी सुद्धा ती जाता जाता नदी वेगेन शुद्धती, नदी जितका वेगाने चालू शकते तितकं ते शुद्ध बुद्ध राहू शकते. नदी जर वाहायचा सोडून थांबली ती गटार झालीच समजायची. तसा आमच्या जीवनात आम्ही कुठल्याही छोट्या मोठ्या घटनेला घाबरून आमची चाल जर मंद केली तर आपल्यातही आपलं जीवन क्रिमिकीटांचा आगर बनायला, दुर्गंधीचा आगर बनायला वेळ लागत नाही. जी स्थिती असेल, जसा असेल तसा आपण चालत राहिलो, ताम्रम आम्लेन शुद्धते. ताम्र असेल तर आंबट वस्तूंनी शुद्ध होते. चांदी भस्मेन शुद्धते. रजत जे आहे ते भस्माने शुद्ध होत असते. तसे नदी पाणी मलिन झालेलं असेल तर जितकं वेगाने जाईल तितकं त्याच्यात एरिएशन पण होतो, म्हणजे त्याच्यातलं ॲसिडिक पार्ट नष्ट होऊन अल्कलाईन वाढते एक. आणि वेगाने वाहत असताना एरिएशन, आम्लजनक कमी झालेले असतो, तो हळूहळू आम्लजनकाचा प्रवेश होत होता आणि पुन्हा ते तीर्थ बनत असते. तसेच आम्हीही आमच्या जीवनात जितका रभसाने चालायला शिकू, अडी अडचणींवर मात करून तितका आपण स्वच्छ शुद्ध राहू आणि ईप्सित ठिकाणी जाऊन पोचू. असा ही एक दोघांमधील समान धागे आहेत, नदी आणि मानवीय जीवन. मी एवढ्यासाठी सांगत होतो, काल एक उदाहरण पाहिलेलं होतं, आता त्या उदाहरणाकडे आपल्याला जायचं आहे. नदी आहे, आशा नाम नदी मनोरथ जला. आशा नाम नदी मनोरथ जला, तृष्णा तरंगाकुला, रागग्राहवती वितर्क विहगा, धैर्य धुमध्वंसिनी,
मोहावर्त सुदुस्तराति गमना प्रोत्तुंग चिंता तटी तस्याः पारगता विशुद्ध मनसो नंदंती योगीश्वराः. म्हणजे आशा नावाची एक नदी, थोडा फरक असते. त्या नदीमध्ये मनोरथ जला, आमची जी मनोरथ आहे तीच पाणी आहे. तृष्णा तरंगाकुला, तृष्णा म्हणजे दाह, दाह म्हणजे दुराशा नावाची. कारण तरंग जे आहे ते पाण्याचीच असायला पाहिजे ना. जी आशा आहे, मनोरथ आहे, जल आहे, त्या जलाचीच म्हटल्यानंतर हे जल व्याकुल होते तेव्हा तरंगाकुला, व्याकुल होते त्यावेळी पाण्यात तरंग उठतात. ही तरंग म्हणजे दुराशा आहेत जीवनात. राग ग्राहवती, थोडा राग म्हणजे आसक्ती किंवा राग म्हणजे वासना. वासना नावाची मगर त्या पाण्यात आहे. वितर्क विहगा, संशय नावाची एक पक्षी डोक्यावर केव्हाही झडप घालण्यासाठी वाट पाहत आहे. धैर्य धुमध्वंसिनी, धैर्य नावाची जे वृक्ष नदी किनाऱ्याला उभी आहेत ना, त्यांना ही नदी मुळासकट उकडून टाक. कुठली नदी? आशा नाम नदी. मोहावर्त सुदुस्तराति गमना, मोह नावाची भोरे या पाण्यात आहे. त्याला पार सुदुस्तराति गमने, त्याला पार करणं फार कठीण आहे. प्रोत्तुंग चिंता तटी, उंच उंच, प्रोत्तुंग म्हणजे उंच, दोन्ही किनारे जे आहेत उंच आहेत. कशाचे आहेत हे दोन्ही? चिंता तटी, चिंतेची दोन किनारे आहेत या नदीला. तस्याः पारगता विशुद्ध मनसो नंदंती योगेश्वरा. अशा या नदीला शुद्ध बुद्ध मनाची श्रेष्ठ योगी जे आहेत पार करून आनंदी झालेले आहेत. या आनंदी लोकांना वैरागी वैरागी असे म्हणतात. यांना वैरागी असं म्हणतात. जीवन एक नदी आहे. आशा नाम नदी आमच्या समोर हीच आहे. आमच्या जीवन म्हणजे आशा नामक नदी आहे. आशा म्हणजे भोगेच्छा आहे. भोगण्याची ज्या वस्तूंची इच्छा मनात तयार होते त्यालाच आशा आशा असं म्हणतात. वस्तू असू शकतात, विषय असू शकतात, व्यक्ती असू शकते, कशाचाही भोग असो. कारण हे कसं तयार होते? आधी आमची मन इंद्रिय घेऊन त्या वस्तू जवळ जाते. ही एक वस्तू आहे. माझं मन नेत्रेंद्रियाला घेऊन ह्याच्या जवळ जाते, या फुलाजवळ जाते.
नेत्रेंद्रिय या वस्तूला पाहते. पाहता 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 थोडा वेळ गेल्यानंतर मनात विचार उत्पन्न व्हायला सुरू होतात. ही आपल्याकडे आहे का? ही आपल्या नाही आहे, इथे होतं. कुठलं तरी होतं तिथे, त्याच्यावर माझा नजर गेला, दृष्टी गेली. कोण घेऊन गेले माझ्या नेत्रेंद्रियाला? माझं मन घेऊन गेला. याच्या दोघांच्या संसर्गामुळे, ध्यासामुळे, ध्यायतो विषयान् पुंसः संगः तेषु उपजायते. हे पाहत 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 राहिल्याने, बराच वेळ ह्याला पाहत राहिल्याने, हे सुंदर आहे, हे छान आहे आणि हे सुगंधित आहे, हे कामाचा आहे, अशी भावना सुरू झाल्या आतमध्ये न कळत. याला पाहिलेले नव्हतो त्यावेळी याच्या संबंधात माझ्या मनात कोणतेही प्रकारची भावना नव्हते. ही पाहत राहिल्यानंतर हळूच माझ्या मनात अनेक प्रकारची भावना सुरू झाली. हे सुंदर आहे, हे सुगंधित आहे आणि हे कामाचं आहे आणि हे माझ्याकडे नाहीये, आपल्याकडे त्याचा अभाव आहे हेही त्याला जाणवलं. जाणवल्यानंतर एवढ्यावर थांबत नाही. मग हे मला मिळालं असतं तर बरं झालं असतं, असा एक विचार मनात निर्माण होतो. हे मला मिळालं तर बरं झालं असतं, असं मनात विचार. सुप्त, आणि सुप्त आहे ना, ते बऱ्याच वर्षांपर्यंत राहते, दिवसांपर्यंत राहते, तासापर्यंत राहते. कुठपर्यंत राहते? हे मिळेपर्यंत सुप्त राहते. सुप्त राहते ना, त्याला वासना म्हणतात. सुप्त राहते त्याला वासना म्हणतात. जरासा तीव्र होते. आता मी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे, नुसतं बघून आलो एवढ्यावर थांबून चालणार नाही, ही प्राप्त करायला पाहिजे, अशी भावना जेव्हा तीव्र होतात, त्या भावना तीव्र होण्याला काय म्हणतात? आशा. आशा. आता इच्छा थोडसा तीव्र झाली, प्राप्त करायला पाहिजे अशी इच्छा, म्हणजे मानसिक तयारी सुरू झाली. मानसिक तयारी सुरू झाली मनातल्या मनात. काय करायला पाहिजे याच्यासाठी? हे फूल आपलंसं करण्यासाठी मी काय करायला पाहिजे? अशी एक भावना सुरू झाली. आणि त्यानंतर काहीही झाले तरी याला सोडायचं नाही. हे थर्ड स्टेप आहे. तिसरा टप्पा, काहीही लागू दे ह्याच्यासाठी. फुकट मिळाले तर फुकट घेऊ, पैसे देऊन विकत मिळत असेल तर विकत घेऊ. या दोन्ही मार्गाने मिळत नसेल तर याला ज्या मार्गाने घेणं शक्य आहे त्या मार्गाने मी आता घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी एक मनात भावना तीव्र झाली की त्याला म्हणतात आकांक्षा, महत्वाकांक्षा. हे प्राप्त करायचंच, याला म्हणतात आकांक्षा. हे तिन्ही आले त्या नदीत. नदी, मनोरथ जला. पाणी आहे ना, मनोरथ जला. पाणी काय आहे बाबा यात? मन जे आहे हे साधी मन नाही, मन हे रथ आहे. मनोरथ, मनोरथ असं म्हणतात लोक. मन हे साधं नाही आहे, मन एक रथ आहे. रथ काय आहे?
रथ हे वाहतुकीचं माध्यम आहे. रथ हे वाहतुकीचं माध्यम आहे. तसं मन आहे ना, आमच्या आशा आकांक्षा वाहण्याचा एक माध्यम आहे. आणि एवढंच नाही, जी इच्छा करतो तिथपर्यंत नेऊन पोचवणारी हे एक माध्यम आहे. मनोरथ जला, या नदीतलं जे पाणी आहे ते कुठली? मनोरथ जला. मन जे आहे, मनोरथ जे आहे, मन नावाचा जो रथ आहे, हे जलच ते मनोरथ आहे. ही पाणीच मनोरथ आहे. किंवा मनोरथ म्हणजेच नदीतलं पाणी आहे. त्यानंतर तृष्णा. हळूहळू मिळाली नाही, दाह वाढतो, इच्छा अतीव तीव्र होतात, किंवा अल्प पूर्ण झाला, अजून अल्प मिळायचंय, तेव्हा आमची अत्यंत भावना तीव्रतर होतात. आणि जे मिळालेले आहे त्यात समाधान न मानता आणखीन 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 मिळायला पाहिजे. इच्छा होती, एक फूल मिळाले, 2 मिळाले, 4 मिळाले, आता त्याला वाटायला लागले की ही पूर्वी माझ्या पुरते होती, आता मला धंद्यासाठी पाहिजे. आधी स्वतःच्या वापरासाठी म्हणत होता, आता हळूहळू त्याला असं वाटलं की याचा धंदा पण करता येतो, धंद्यासाठी पाहिजे, विक्रीसाठी पण पाहिजे मला. थोडे दिवस गेल्यानंतर त्याला वाटलं की नाही, ह्याचा गुलकंद बनवता येतं, माझ्या उद्योगासाठी सुद्धा हे पाहिजे. त्याच्या मनात आता हळूहळू दुराशा निर्माण व्हायला लागलं. आणि दुराशा म्हणजे माणसांची डोळे झाकवण्याची जी प्रवृत्ती आहे. माणसाची आता डोळे झाकून जातात. त्याला सन्मार्ग दुर्मार्ग या दोन्हींमधलं काही अंतर शिल्लक राहत नाही. कुठल्याही मार्गाने मी ती घेतल्याशिवाय राहणार नाही. दुराशा बनतात. आशा दुराशेत परिवर्तित होतात. आणि केवळ ते माझ्याकडेच असायला पाहिजे, माझ्याच व्हायला पाहिजे, अन्य दुसऱ्यांकडे ते नसायला पाहिजे, अशी भावना आमच्या मनात सुरू होतात तयार व्हायला. त्याला दुराशा नावाची तरंग, लाटा यायला लागतात, एकामागे एक एकामागे एक दुराशा नावाची लाटा यायला लागतात. आणि त्याच वेळेला सुप्त रूपात मनात वसलेले मगर दिसत नाही, पण प्रचंड सामर्थ्य आहे त्या वासनांची. काही सुप्त वासना मानवीय मनात वास्तव्य करून आहेत, ते आहेत मगरीसारखे. अशी मगरीच्या रूपाने मनात वासना अनेक गोष्टींची बसलेली आहे. कोणाकोणाच्या मनात काय वासना आहेत हे ज्यांच्या त्यांनाच माहिती, ज्यांच्या त्यांनाच माहिती. अशातच मी ही नदी पार करायचं म्हणतो, जीव त्यात वरती विहग म्हणजे पक्षी, वितर्क विहगा. वितर्क म्हणजे संशय, वितर्क म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव आहे. वितर्क म्हणजे अनिश्चितता. आमच्या जीवनात संशय म्हणजे अनिश्चितता.
जीवनात अशी खूप साऱ्या अनिश्चिततेची प्रसंग निर्माण होतात आपल्या जीवनात. हीच आमच्या डोक्यावरचे हे कावळे आहेत किंवा गिधड आहेत, काही म्हणा, कुठलेही पक्षी. अनिश्चितता. हे योग्य की हे योग्य, हे बरोबर की ते बरोबर, हे चांगलं की ते चांगलं, असा एक अनिश्चितता मनात तयार होते. या अनिश्चिततेलाच पक्षी म्हणतात. ही सुद्धा आमच्या डोक्यावर केव्हाही फिरत असते. आणि एवढ्यात भौरात या पाण्यातच जी आशा नाम नदी आहे, आशा नामक नदी, या नदीत भौरा तयार झालेले. कशाचा? याचाच आहे. मोहाचा, मायेचा भौरा तयार झाले. मी आणि माझा, माझा माझा माझा, हे भौरा तयार झाला. मी आणि जे असेल ते माझ्यासाठी, याच्यावर दुसरा कोणाचाही अधिकार होता कामा नाही. माझं 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 म्हणत 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 एवढा ओझ घेतो हा जीव. आणि त्या भोवऱ्यातनं, माझ्या नावाचा जो भोवरा आहे त्यातनं बाहेरच येत नाही. अनेक जीव त्या भोवऱ्यात जे सापडलेले आहेत ते निष्ठून बाहेर येणं कठीण आहे. मोहाच्या वशीभूत झालेले इंद्रिय मनबुद्धी त्यातनं बाहेर येणं अत्यंत कठीण आहे. आणि त्यात गेलं पथ्यापथ्य काही राहत नाही. चांगला वाईट काहीही राहत नाही, सर्वही चालते. का? मोहांध होतो माणूस. विषयांध होणं वेगळं, विषयांसाठी आंधळ होणं, आणि मोहापायी आंधळ होणं. मोहापायी जसं धृतराष्ट्र होता जन्मांध, पण पुत्र मोहापायी काहीही केला तरी त्यांना ते खराब वाटतच नव्हतं. कितीही मुलं वाईट वागले तरी हे चुकीचे आहे असं त्यांना वाटतच नव्हतं. का? मोहांधता म्हणतात. आम्हालाही आमच्या जीवनात असं होतं. आमचेही कितीतरी आचरण चुकीचे जरी असतील तरी सुद्धा आमच्या कृतीवरचा मोह, आमच्या विषयांवरचा मोह, आमच्या परिवारावरचा मोह आम्हाला कोणतंही अशुद्धतेची दर्शन होऊ देत नाही. सर्वही शुद्धच आहे असं त्याला वाटायला. कितीही अशुद्ध जरी असलं तरी त्याला शुद्धच आहे असं वाटायला. या मोह नावाच्या भोवऱ्यात बरीच लोक सापडतात. आणि तरी यातनं आम्ही रस्ता करून पुढे निघायचा प्रयत्न केला. किनारा वर चढून जाणं कठीण आहे. दोन्ही किनारे जे आहेत ते कशाची आहेत? चिंता. प्रत्येक जीवाच्या प्रवासामध्ये मागील आणि पुढील दोन किनारे म्हणजे ही चिंता आहे. मागील पुढील म्हणजे चिंता भूतकाळाचा आणि चिंता भविष्य काळाचा. मागील म्हणजे भूतकाळाचा, आणि म्हणजे ज्या नदीतनं आम्ही यायला लागलो या दोन्ही चिंता आम्हाला सतावतात. कधी भूतकाळाची तर कधी होऊन गेलेल्या गोष्टी. कुठल्याही आम्ही काही आता सुधारणा करू शकत नाही. त्याच्यात कुठल्याही परिवर्तनाची काहीही अपेक्षा राहिलेली नाही, कारण ते होऊन गेलेली आहे. तरी सुद्धा होऊन गेलेली घटना माणसांना सुखाने जगू देत नाही. होऊन गेलेली घटना आहेत, पण आता वर्तमान त्याचा ठीक उपभोग घेऊ देत नाही. वर्तमानात सुखाने राहू देत नाही त्याला.
मागची चिंता सतावतायत. मागे असं झालं होता, तसं झालं होता, असं कसं केला होता त्यांनी, तसा काय झाला होता. आम्ही वृद्ध झालो, आता जाण्याची दिवस जवळ आले तरी सुद्धा भूतकाळ काय, आम्हाला भूतकाळातली चिंता. कारण ते एवढा मोठा किनारा आहे, ते चढणं कठीण आहे. आणि दुसरा भविष्याची चिंता. भविष्यासंबंधात स्वतःवरच आम्ही भरोसा ठेवायला मागत नाही. चिंता म्हणजे भरोसेचा अभाव. भरवसेचा अभाव म्हणजे चिंता. चिंता म्हणजे स्वतःवर गैरविश्वास दाखवणं. आपल्याकडे अपार सामर्थ्य आहे. अपार म्हणजे अपार सामर्थ्य आहे. हनुमंताकडे जसं आहे तसं अपार सामर्थ्य आमच्याकडे आहे. त्याच्या विस्मृतीमुळे आम्हाला ही चिंता छोटी सुद्धा डोंगरासारखी वाटायला लागली. चिंता म्हणजे अडकून ठेवणाऱ्या. चिंता शब्दाला अर्थ अडथळे निर्माण करणारी, अडकून ठेवणार, अडथळे. आमचीच चिंता आमची अडथळे, आमचीच विचार आमचे अडथळे आहेत, दुसऱ्यांची नाहीये, आमचीच आहे. यातून आमची होडी पुढे जाईना, होडी पुढे जाईना. कसं होणार माझ्या हातून, कसं होणार आमच्याकडून. ही जणू काय देवाने सगळी ताकद आम्हालाच दिलेली आहे, त्यांच्याकडे काही ठेवलेलं नाही अशी आम्ही भाव धारण केलेले. सगळे आम्हीच करणार आहोत असं आम्हाला वाटते. आम्ही बरीच मंडळी असं समजलं. निसर्गही आमच्या साथ भरपूर ताकद देत देत आम्हाला इथपर्यंत आणले हे आम्ही विसरलो. सर्व काही मीच करणार आहे असं आम्ही समजून बसलो. समजून रात्रंदिवस चिंता करतो. हे कधी होणार, हे माझं काम कसं होणार, माझ्या घरातलं हे कधी होणार, ते कधी होणार, हे कसं होणार, ते कसं होणार. म्हणजे जणू काय सगळी मीच करणार आहे, माझ्यावरच हे सर्वही सोपवलेले आहे असं एक वेडेपणाची समज आम्ही करून घेतलेले आहोत. समजा मीच करणार असेल तर मी गेलो तर ते थांबायला पाहिजे होतं ना. आम्ही गेलो तर थांबत नाही, आम्ही गेल्यानंतर त्यापेक्षाही चांगलं पार पडते पुढचं. मी एखादी गोष्ट नाही केलं तर थांबत नाही, ते काळाच्या ओघात होऊन जातं. वेळ आले की भगवंत ते कार्य पूर्ण करून टाकतो. किंवा होत नसेल तर आम्ही म्हणतो कधी व्हायचं, आत्ता आम्ही म्हातारे होत आलो, एवढी वर्ष आम्ही पाहिली वाट, पण आता कधी व्हायचंय. जीवनात माणसांना पेशन्स म्हणतात ना, संयम, तो खूप असायला पाहिजे. किती असायला पाहिजे. कीर्तनात कथा सांगतात ते दोघे जण तपश्चर्याला बसले होते. झाडाच्या या बाजूला एक बसला होता, त्या बाजूला एक बसलेला होता. घनघोर तपश्चर्या करत होते. देव आला दोघांचीही विचारपूस करूया म्हणून. झाड चिंचेचं होता. अला विचारलं येऊन, अण्णासाहेब काय इच्छा काय? काय नाही, मला मुक्ती पाहिजे. अच्छा, मुक्ती पाहिजे तुला? बर. या झाडावर पानं आहेत ना? आहेत ना. एवढी वेळ जन्म घ्यावा लागेल तेव्हा मुक्ती मिळेल, एवढंच ना? ठीक आहे, घेईन म्हणाल. पलीकडे गेला. ब होता भाऊसाहेब. त्यांना विचारला, भाऊसाहेब काय तुम्हाला काय पाहिजे?
म्हणाला मुक्तीच पाहिजे मला. ते बघा, ह्या झाडावर जेवढी पानं आहेत ना, एवढी वर्ष बसावलं. एवढी वर्ष काय तुमच्या आज्जाने काढलेले का एवढी वर्ष? म्हणा देवाला म्हणतोय. आता ही एक जन्म गेला तर पुरेशी असं झालेले मला, आणि एवढा जन्म काढा म्हणतोय. एवढ्या जन्म होईपर्यंत मग राहणार कुठे मी? माझं खाणं काय, पिणं काय, कुठे जन्माला येणार मी? लाखांनी पानं आहेत, त्याच्यात लाख जन्म घेणं आणि मरणं म्हणजे मला वाटलं होतं एका झाडावर भागेल. आता 10 झाडं जी आहेत तेवढी पानं जेवढी असतील तेवढी वर्ष काढावं लागेल तुला. का? उलट बोललास ना तू आता, त्यामुळे वाढली तुझी झाडं. आता यापेक्षा आत्महत्या करून मरेन म्हटला. का? संयमाचा अभाव. देव म्हणाला, पहिल्यांकडे गेला, अरे एवढं होईपर्यंत कशाला थांबतोय, आत्ताच देतो चल म्हणाला. त्याला मोक्ष देऊन टाक. का? त्याची संयमाची परीक्षा झाली. आम्ही सुद्धा आमच्या जीवनात नापास होतो आमच्या संयमाच्या अभावामुळे. संयम ठेवायला पाहिजे. जीवन यात्रा आहे. सर्वही आमच्या मनासारखे होते असं नाहीये. संविधान देशासाठी तयार झालेले असते. संविधान एका व्यक्तीसाठी आहे जरूर, पण समष्टीसाठी आहे हे लक्षात ठेवायला. समष्टीच्या कल्याणामध्ये माझं कल्याण आहे. समष्टीच्या कल्याणामध्ये माझा सहभाग येईपर्यंत मला थोडासा धीर धरावं लागतं. ते धरण्याची क्षमता माझ्या तपश्चर्येने मला मिळायला पाहिजे. माझं वैराग्य मला तेवढी ताकद द्यायला पाहिजे. बाकी वैराग्याचा काही काम नाही. वैराग्य एवढंच देत असतं. शाळा होती, गुरुजी पाठ पढवत होते. विषय होता फार सुंदर. पाठ करता करता गुरुजी म्हणाले, जीवनातल्या अत्यंत संकष्टाच्या काळात सुद्धा ज्याला हसनमुखाने राहता येतं तोच जीवन यात्रा सुरळीतपणे पार पाडू शकतो. असं एक वाक्य आल्याबरोबर काही हुशार विद्यार्थी म्हणाले, गुरुजी असं कसं शक्य होईल? हे ना पाठ करायला सोपं आहे. तुम्ही प्रवचन करताय ना आम्हाला, आता पाठ पढवताय ना, तुम्हाला सोपं वाटतंय. वास्तविकता काय जो भोगतोय ना त्याला विचारा. कष्टाच्या काळात काय भोगावं लागतंय. कष्टाच्या काळात सुद्धा हसत राहणं म्हणायला सोपं वाटतं. ज्यांच्या घरात दुःख आलेले आहे ना, ज्यांच्या घरात संकष्ट आलेले आहेत ना, त्या माणसाला माहिती काय त्रास असतो. आणि त्या त्रासात हसत राहणे हे काय सोंगी भजन आहे का? म्हणा दुसरं म्हणाला, तिसरं म्हणाला. गुरुजी समजावत होते त्यांना, बाबानो, माणसं खूप साऱ्या प्रकारचे असतात. काही लोक जीवनात येणाऱ्या ज्या कष्टनष्ट आहेत त्यांना आपल्या जीवनातल्या खूप मोठे अडथळे समजतात. आणि काही लोकांना अडथळे नव्हे, हे आम्हाला संपवण्याकरता आलेले भूतच आहेत. हे आमचं भलं पाहवत नाही म्हणून आता आमचा सर्वनाश करण्याकरता आलेली विघ्नच हे आहेत असे समजणारी काही असतात. आणि काही लोक हे जे कष्ट नष्ट विघ्न आलेले आहेत जीवनात, ही बहुतेक आम्हाला देवानी एक अवकाश, एक संधी म्हणून दिलेली आहे. त्याचा सदुपयोग करून घ्यायला पाहिजे. म्हणजे ही अवकाश आहे आमच्यासाठी, अवकाश आहे.
याचा सदुपयोग करायचा. आणि काही लोक असं समजतात, अरे चालणाऱ्या माणसाला या सगळ्या गोष्टी पार करत जावंच लागते. आम्ही ज्या गावी निघालोय त्या गावी जाताना नद्याही येणार, नालेही येणार, डोंगरही येणार, काट्याकुट्ट्याचे रस्तेही येणार, वेडीवाकडी वळणही येणार, चढ उतारही येणार, आणि जंगलात न जातो तर काही जंगली प्राणीही येणार, दरोडखोरांच्या टोळ्याही येणार. आणि हे काही नाहीये, मला नुसतं सरळ रस्ता पाहिजे, निर्विघ्न, असं कसं असू शकते का कोणासाठी? हे तरी नैसर्गिक आहे. आणि या सगळ्या गोष्टींना आपण सामोरे जात जातच जायला पाहिजे अशी काही लोक म्हणतात. आणि काही लोक कशाचाही विचार न करता, ऐहिक आणि आमुष्पिक या दोन्ही गोष्टींची विचारच न करता केवळ योगी जन आपल्या आत्मवृत्तीमध्ये रममाण होऊन बसलेले असतात. या जगात खूप साऱ्या प्रकारची लोक आहेत असं गुरुजी त्यांना सांगत होते. गुरुजी हे बघा, हे थेअरी खूप झाले, हे सिद्धांत आम्ही ऐकतो, इकडे तिकडे प्रवचन कीर्तनात ऐकतो. असा माणूस एखादा आहे का सांगा ना? आता या कलियुगामध्ये आत्ताच्या काळात असा एखादा माणूस आहे का? सांगा ना. त्यांना भेटतो आम्ही, खरोखर विचारतो, अशी लोक आहेत का, असू शकतात का? आम्हाला एकदा खात्री पटू द्या म्हणा. त्या गुरुजींनी एकांचं नाव सांगितलं, अमुक अमुक गावात जा, त्या गल्लीत असं असं घर आहे, त्या घरात एक माणूस भेटेल तुम्हाला. जातो म्हणाले. सगळे मिळूनच गेले, विद्यार्थी गेले. तो माणूस खुर्चीवर बसलेलाच होता, वयस्कर होता, 70-75चा वय असेल अंदाजे. त्यांना जाऊन म्हणाले, नमस्कार यजमान, आमच्या गुरुजींनी तुमच्याकडे पाठवले, आम्ही त्याचा खुलासा करून घेण्यासाठी तुमच्याकडे आलोय. काय? कष्टाच्या काळात सुद्धा हसनमुखाने राहणारी व्यक्ती म्हणजे तुम्हीच आहात म्हणे, म्हणून तुमचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो. खरं आहे का हे म्हणा? तो माणूस म्हणाला, नाही, खरं नाही, चुकीचे सांगितले तुम्हाला, कोणतरी चुकीचे ॲड्रेस दिलेले आहे तुम्हाला, मी त्यातलं नाही म्हणाले. अत्यंत घनघोर कष्टाच्या काळात सुद्धा हसत राहणारा माणूस म्हणून तुमचा ॲड्रेस दिलेले नाही म्हणाला, मी त्यातलं नाही आहे. मग त्यातलं नाही तर कशातला आहात म्हणाले. तो माणूस म्हणाला, मला जन्मल्यापासून आजपर्यंत कष्ट नावाची चीजच माहित नाही. कष्ट कसे असतात हे मला माहीतच नाहीये. अशा माणसाकडे तुम्ही आलाय आणि तो मी नाही म्हणाला. हे दिग्भ्रमित झाले. अरे, या माणसाच्या जीवनात कधी कष्टच आलेले नाही. म्हणाले, तुमचं जीवन वृत्तांत थोडा सांगाल का आम्हाला? म्हणाली, जीवन वृत्तांत आहे, मजेशीर आहे म्हणाले. काय? मी लहान होतो, भूकंप झाला आमच्या गावात, आम्ही गल्लीत खेळत होतो, आई बाबा घरात होते, दोघेही घरातच दबले आणि गेले, आणि मी एकटाच राहिलो. 7-8 वर्षांचा होतो. इकडे तिकडे मजा करत करत मोठा झालो, लग्नही केला मी, आणि ते पडलेले घर बांधण्याकरता मस्तपैकी मेहनत केली. घर बांधलं,
लग्न केलं आणि महापूर आला गावात, बायको आणि घर दोन्ही एकत्रच गेले आणि मी एकटंच राहिलो म्हणा. इकडी तिकडी काम करून आनंदात होतो. एके दिवशी गाडीवरून चाललेलो होतो, समोरच्या गाडीवाला आला, अंगावर घातला, दोन्ही पाय गेले म्हणा. आता माझी पाय गेलेले आहे, पण पाय गेले म्हणून काय झालं म्हणा, हाताने काम करतो म्हणा, मी कारकुनाचं काम करतो. पहिलं जेवढा सुखात होतो त्यापेक्षाही अधिक सुखात आहे. मला आता विचारणारी कोणी नाही आहे, मला कोणाला सांगायचंही नाही आहे, त्यामुळे मी सुखी आहे म्हणा. का? मी एकटंच आहे. मला सांगणारी कोणी नाही आहे, माझं ऐकणारेही कोण नाही आहे, त्यामुळे मी सुखी आहे म्हणाला, राजासारखा आहे. ही विचारायला आलेले होते ना, ही अवाक झाली. याचे दोन्ही पाय गेलेले आणि एवढं गेलेले म्हणतो, आणि हा म्हणतोय माझ्या जीवनात कधी कष्टच आलेले नाही. कारण ज्या काय घटना घडल्या, ह्या कुठल्याही घटनेला मी कष्ट किंवा विघ्न असं मानलं नाही. मी मानणं न मानण्यावर असते आमची. आम्ही कधी कधी एखादा उंदीर जरी आला, मोठा साप आल्यासारखं करतो की नाही करतो. आता इथेच बसलो, समजा चुकून एक उंदीर आला, जणू काही एक वाघच आपल्याला खायला आलाय, अशा पद्धतीने इथे हुडदंग माजवतो की नाही बघा तुम्ही. उदाहरण हे नाहीये, आमच्या जीवनात सुद्धा छोट्या 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 काहीतरी येत असतात. त्या आलेल्याना आपण चिंता करून करून त्यांचा गुणाकार होतो चिंतनेने. जेवढा त्याच्या बाबतीत आपण चिंतित होऊ तेवढा त्याचा वेळ गुणाकार होतो. 5 गुणले 1, एकदा चिंता केली की 5, दोनदा त्याचाच विचार केले की आता 5 दुणे 10 झाले. तिसऱ्यांदा परत तीच विचार करायचा, आता 15 झाले. आता पुन्हा चौथ्या, असं कसं होणार होई, मग आता 20 झाले. आणि काय कोणाला नाही बघा, आम्हाला देवाने असा करून ठेवले, 25 झाले. आता नाही आत्ताही आमच्या हातून काय होण्यासारखं वाटत, झाली 30. आता आम्ही ही पहाड मोठं करत जातो चिंतेचा. याच्यामुळे मोठी भिंत तयार झालेली आहे. परंतु जो माणूस या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही, कारण आशा, आकांक्षा, वासना, दुराशा, मोह, माया या सगळ्या गोष्टींना महत्त्व न देणारा माणूस ना सुखात रमणारा ना दुःखात रमणारा. सुखातही अडकून पडत नाही आणि दुःखातही अडकून पडत नाही. तो म्हणतोय जीवन आहे हे चालत राहायचं, चालत राहायचं. चालत राहतो त्या माणसाला कोणी काही करू शकत. आणि तो माणूस जीवनात कष्ट येऊन गेले असं मानायला सुद्धा तयार नसतो. आम्ही न येता आलेले आहेत असं समजून त्याच्या भीतीपायी चिरडून जातो कधी कधी. एवढा फरक असतो. बैरागी त्याला म्हणतात ज्याने काहीही चिकटून घेतला नाही. होता यातच, याच संसारात होता. ना इंद्रियांना कुठली आशा, दुराशा, मोह, माया, भय हे काहीही मनाला चिकटून घेतला नाही. मनाला चिकटून न घेणाऱ्याला बैरागी बैरागी असं म्हणतात. वैराग्य एक गुण असा आहे, हे कपड्यावरनं सिद्ध होत नाही, हे मनस्थितीवरनं सिद्ध होतं. म्हणून मन आमचं किती मजबूत झालेले आहे ते वैराग्यावरनं सिद्ध होत असते. तसे एवढी वर्ष परमार्थ करणारी आम्ही, परमार्थ ऐकणारी आम्ही, भजन भक्ती करणारी मंडळी आम्ही किती मजबूत झालो. आमच्या मनबुद्धी इंद्रियांची व्यवहाराने सद्गुरु भगवंताच्या उपदेशाने आम्ही किती मजबूत झालो. यात आम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीला आता कष्ट मानण्यास
तयार नाही आहोत का? हा सगळे रेग्युलर गोष्ट आहेत, दैनंदिन विषय आहेत हे सर्वही. यात काही अनपेक्षित नाहीये. जीवनात आपण कुठल्याही गोष्टीला अनपेक्षित समजू नये. सर्वही अपेक्षित, हे येणारच आहे, येत जात असतात. असं समजून जो चालतो तो श्रेष्ठ योगी आहे आणि तो संतोषाचा धनी आहे. अशा पद्धतीचे संतोषाची धनी आम्ही सर्व मंडळी बनण्याची कृपा सद्गुरु भगवंत करो ही गुरुचरणी प्रार्थना. राजाधिरा सिद्धरामेश्वराय राजा